नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांच्या थ्रू घेण्यात येणारी OEE म्हणजेच ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम फॉर ॲडमिशन टू पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम, अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम, इंटिग्रेटेड अँड इंट्राडिसिप्लिनरी प्रोग्राम ॲट सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अकॅडमिक इयर 2025-26 ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन. OEE ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम ही SPPU म्हणजे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्याकरिता घेतली जाते. तर यासाठी क्रायटेरिया काय आहे? मोड ऑफ एक्झामिनेशन, मार्क्स डिस्ट्रीब्युशन, एक्झाम फी, इलिजिबिलिटी क्रायटेरिया, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेरिट लिस्ट तसेच डिटेल इन्फॉर्मेशन ही टाईम टू टाईम अपडेट होत आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळेल. तर मित्रांनो, OEE ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम ही 2 सेक्शनमध्ये घेतली जाते. सेक्शन ए ही जनरल नॉलेज, लॉजिक्स, ॲप्टिट्यूड, त्याला 20 मार्क्स आहेत. आणि सेक्शन बी हा स्पेसिफिक सब्जेक्ट ओरिएंटेड आहे. त्याचा सिलेबस हा आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. 80 मार्क्ससाठी आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4ची निगेटिव्ह मार्किंग आहे. मेरिट लिस्ट ही लागणार आहे. मेरिट लिस्टच्या बेसिसवर तुमची ए आणि बी या सेक्शनच्या बेसिसवर मेरिट लिस्ट लागणार आहे. त्या बेसिसवर आपलं ॲडमिशन होणार आहे. त्यामध्ये डॉक्युमेंट काय काय लागतील? शेड्यूल ऑफ एक्झामिनेशन्स, प्रोग्राम अँड एलिजिबिलिटी, रिझर्वेशन कसं असेल, कोटा कशा प्रकारे, कोणकोणत्या कॅटेगरी, PW, डिफेन्स, एक्स सर्व्हिसमॅन, कोटा कोणकोणत्या कोट्यासाठी किती सीट्स अवेलेबल आहेत, तसेच प्रोसेसिंग फी, मोड ऑफ पेमेंट, कोणत्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता, इन्स्ट्रक्शन्स, काही प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल करत असताना, कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजे ऑनलाईन फॉर्म फिल करत असताना, जनरल इन्स्ट्रक्शन आहेत काही, आणि अशा काही स्ट्रीम्स आहेत मास्टरसाठी किंवा UGसाठी किंवा PGसाठी, इंट्राडिसिप्लिनरी कोर्सेससाठी. त्यामध्ये जर आपल्या इंटेक सीट्सपेक्षा जर कमी ॲप्लिकेशन आलेत तर तिथे विदाऊट एंट्रन्स देखील ॲडमिशन होऊ शकतं. असं देखील राईट्स आहेत. युनिव्हर्सिटी रिझर्व्स द राईट टू ॲडमिट कॅन्डिडेट्स विदाऊट एंट्रन्स एक्झामिनेशन इफ द नंबर ऑफ ॲप्लिकंट आर लेस दॅन द इंटेक कॅपॅसिटी. ओके, याबद्दलच्या सविस्तर इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून सर्व इन्फॉर्मेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, एंट्रन्स एक्झामिनेशन अँड ॲडमिशन त्यासाठी 2 सेक्शनमध्ये असेल. 80-20चा पॅटर्न असेल. निगेटिव्ह मार्किंग 1/4ची असेल. मेरिट लिस्ट ही ए आणि बी या दोघांच्या बेसिसवर लावली जाईल. जशी मेरिट लिस्ट अपडेट होईल आफ्टर रिझल्ट ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, त्याचं जे काही शेड्यूल्ड आहे, द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे 12 फेब्रुवारी 2025 म्हणजे 12/2/2025 पासून चालू झाले आहेत. तर लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म लास्ट डेट जी काय आहे ते 3/3/2025 म्हणजे 3 मार्च 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिल करू शकतात. त्यानंतर जे काही करेक्शन असेल फॉर्ममध्ये ते आपण करेक्शन देखील 18 ते 20मध्ये करेक्शन करू शकतो. जे काही करेक्शन असेल फॉर्ममध्ये ते 18च्या अगोदर, एक्झामच्या अगोदर आपल्या फॉर्ममध्ये जर काही करेक्शन असेल त्याचा मेल तुम्हाला येतो. त्याबद्दलची अपडेट ही मी तुम्हाला टाईम टू टाईम देत राहील. तर टेंटेटिव्ह शेड्यूल एक्झाम ही 18 ते 20मध्ये PG कोर्सेससाठी होणार आहे. आणि UG कोर्सेससाठी 4/4/2025 रोजी अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठी होणार आहे. तर ड्युरेशन ऑफ ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम हे 2 तासाचे असेल. मर्ज 2 सेक्शन्स. प्रोग्राम एलिजिबिलिटी रिस्पेक्ट टू कॅन्डिडेट पास असावा. UGसाठी अप्लाय करत असेल तर इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये लास्ट सेमला असेल किंवा एक्झाम देत असेल. कोटा आहे PWD, पोस्ट ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट, इंटरग्रॅज्युएट, इंट्राडिसिप्लिनरी प्रोग्राम शुड बी ॲज प्रिझर्व ऑर्डिनन्स. याची एक साईडला नोटीस आहे, ती देखील आपण बघणार आहोत. प्रोसेसिंग मोड फी जी काही लागणार आहे ती फॉर द कॅन्डिडेट्स बिलॉंग टू अ जनरल कॅटेगरी 800 रुपीज आणि कॅन्डिडेट आर बिलॉंग टू अ रिझर्व कॅटेगरी
दे आर 600 रुपीज ॲप्लिकेशन फी. इन्स्ट्रक्शन्स फॉर फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ते देखील आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. याआधीही आपण त्या ऑनलाईन फॉर्म कसे फिल करायचे याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन बघितली आहे. मी चॅनलवर नवीन असाल तर ती तुम्ही बघू शकता चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ती तुम्हालाही माहिती असेल. काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत मेरिट लिस्टचे रिलेटेड, ते देखील आपण या अगोदर बघितलं आहे. तुम्ही बघितलेले नसेल तर चॅनलला व्हिजिट करा. सर्व इन्फॉर्मेशन चॅनलवर अवेलेबल आहे. तसेच लास्ट डेट, ॲप्लिकेशन फी, मोड ऑफ एक्झामिनेशन, सिलॅबस याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन आपण टाईम टू टाईम अपडेट घेणारच आहोत. जसजशी अपडेट मिळत जाईल तसतशी तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून सर्व अपडेट टाईम टू टाईम तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्स फॉर वॉचिंग.